महामंडल के सदस्य हो और जितने भी लोग इस मुद्दे से जुड़े हैं, इसके ताल्लुक से आप मंत्रालय के अंदर एक मीटिंग लगाए और इसका रास्ता निकाले। उन्होंने आश्वासन दिया है कि हम आने वाले कुछ दिनों के अंदर हम ये मीटिंग मुंबई में लगाएंगे। मैं आप लोगों को सिर्फ इतना आश्वासन देने के लिए आया हूं। मुझे रास्ते के बारे में भी बताया गया है कि आपके रास्ते, अधिकारियों को यही कहूंगा कि पूरे औरंगाबाद जिले के अंदर अगर सबसे खराब रास्ते कहीं पर है तो वो वैजापुर के अंदर है, और इसके लिए कोई ना कोई जिम्मेदार होना चाहिए। हम करोड़ों रुपया खर्च कर रहे हैं, हम हजारों लाखों करोड़ों रुपया खर्च कर रहे हैं। जिस पार्लियामेंट के अंदर, जिस लोकसभा के अंदर 550 सांसद खासदार बैठते हैं, 550, उसकी नई इमारत तैयार की जा रही है, नया लोकसभा की बिल्डिंग तैयार की जा रही है। कितने पैसे में? 20,000 करोड़ रुपए। 20,000 करोड़ रुपए में महज 550 सांसद जिसके अंदर जाकर बैठेंगे तो वो आराम से बैठ सके, हम आराम से बैठ सके। 20,000 करोड़ रुपए की, वही 20,000 करोड़ में से अगर सिर्फ 20 करोड़ रुपए दे दे तो हमारे इन पूरे गांव के रास्ते हम बदल सकते हैं, चकाचक कर सकते हैं। लेकिन नहीं, कोई बोलेगा नहीं। और जब मैं बोलता हूं, डट के बोलता हूं, तो मेरी जात निकाली जाती है, धर्म निकाला जाता है। राजनीतिक पार्टी चुनाव के वक्त आप जाइए, ये लोकतंत्र है, जिसको जिसके पास जाना है पूरा अधिकार है आपको, जाइए आप। ये मैं नहीं कह रहा हूं किसी एक राजनीतिक, इस लोकतंत्र की खूबसूरती यही है कि अलग अलग राजनीतिक पार्टियां यहां पर रहती है। जो काम करेगा वो टिकेगा, जो नहीं करेगा उसको घर भिजाइए। मैं भी नहीं करा तो कोई अधिकार नहीं है मुझे कि आपके पास आऊं और दोबारा खड़े रहूं ये कहने के लिए कि दोबारा मेरा साथ दो। लेकिन नहीं, हम लोग चुनाव का वक्त आता है, बढ़ जाते हैं, जाति में, धर्म में, अलग अलग पक्षों के अंदर कोई उस वक्त बड़ी बड़ी बातें करके चले जाते हैं। मैं आपको यह बताना जरूरी समझता हूं कि आज से 2 साल पहले जब मैं लोकसभा का सदस्य चुना गया, आप लोगों की मेहनत, आप लोगों के आशीर्वाद की वजह से मैं लोकसभा के अंदर गया एक खासदार की हैसियत से। मैंने बहुत कुछ सोचा था कि इन गांव वालों के लिए मैं इनके रास्ते बनाऊंगा, मैं इनके लिए सभागृह बनाऊंगा, इनके शादी खाने बनाएंगे, इनके जितने भी गांव के काम है उन कामों को जितना हो सकता है हम करने की कोशिश करेंगे। लेकिन आप लोगों को एक बात समझना चाहिए, काका जेव्हापासून मी खासदार झालो माझे मागे 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 करोना पण आला आणि करोना आल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली की आम्ही खासदाराला 2 वर्षासाठी त्याला 1ही रुपया देणार नाही। जे खासदार निधी असायची, ज्या निधीमधून मी माकल्याचं काहीतरी काम केलं असतं, मी खंडाळाचं काहीतरी काम केलं असतं, 2 वर्षासाठी 1ही रुपया
कोणीही खासदाराला मिळणार नाही. आता मी प्रश्न विचारला सरकारला की साहेब, मी निवडणुकीच्या वेळी गेलो होतो अनेक गावामध्ये आणि त्यांना आश्वासन दिलं होतं, त्यांना शब्द दिलं होतं की मी निवडून आल्यानंतर तुमच्याकडे येणार आणि हे काम करणार. मग मी ते गाववाल्यांना काय सांगणार? तो सरकार ने बोला सिर्फ भाषण देते रहो. म्हणजे एक खरी परिस्थिती आहे. लोकांना असं वाटतं की खासदार झाला म्हणजे त्याच्या खिशात खूप पैसे आहे, हे रस्ता तयार करून द्या. अनेक लोक माझ्याकडे ते निवेदन घेऊन येतात आणि देताना ते सांगतात, साहेब 8 दिवसामध्ये सुरू होईल का काम? ते सरकारचं नियमही असं आहे की 1 महिना ते कलेक्टर ऑफिस वाले ते सँक्शन करण्यासाठी घेतात. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे हे सांगतो, महिन्यानंतर ते आमचे खासदारकी निधी ते पुन्हा आम्हाला मिळतील. आपण सगळ्यांनी मोदी साहेबांनाही विनंती करा की कमीत कमी आमच्या खासदाराला द्या काहीतरी, कारण आमच्या रस्त्याची अवस्था काय आहे. आणि दुसरं दुर्दैव माझा हे आहे, राजनीती 5 वर्षासाठी नसतं. अनेक जे मोठे नेते आहेत त्याच्यामध्ये मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख करू इच्छितो की तोही म्हणायचे की राजनीती 5 वर्षासाठी नसतं. जेव्हा निवडणूक येते तर तुम्हाला ज्या पक्षामध्ये जायचं आहे, ज्यांच्यासाठी काम करायचे आहे ते करा, पण कमीत कमी 4.5 वर्ष आपण सगळ्यांनी मिळून हे विसरून जायचं की हे कोणत्या पक्षाचा खासदार आहे, कारण मी औरंगाबाद जिल्ह्याचा खासदार आहे, कोणत्या एका पक्षाचा खासदार नाही आहे. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये हे विचार येत नाही की हो, मी त्यांना मत दिले नसेल पण तो माझाही खासदार आहे. ज्याप्रमाणे मी असं नाही म्हणतो की मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ते फक्त शिवसेनाचे मुख्यमंत्री आहे, नाही, तो माझेही मुख्यमंत्री आहे. हे वेगळी गोष्ट आहे की जेव्हा त्यांना मी सत्कार करण्यासाठी रस्त्यावर उभे राहतो तर ते म्हणते नाही, सत्कार करायचं नाही. मी म्हटलं कशाला नाही करायचं? ते इतकं मोठा दावा केलेला आहे की आम्ही मराठवाड्याचा आणि औरंगाबादचा खूप विकास केलेला आहे, तर मी म्हटलं मी त्यांचा सत्कार करणार. मग सत्कार करण्याचं सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही सत्कार करू शकत नाही. म्हटलं का नाही करू शकत नाही? त्यांनी काम केलेलं आहे, नाही केलं एक वेगळी गोष्ट. पण मला हे सांगायचे आहे की आपले जे मुद्दे आहेत ते मुद्दे मी आज दौरा करण्याचं कारण आणि अनेक गावामध्ये फिरत असताना आपल्याला एक परिस्थिती काय आहे, गावाची परिस्थिती काय आहे, त्याचे मुद्दे काय आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे. म्हणजे आपण जेव्हा कोट्यवधी रुपये खर्च करतो आणि जेव्हा मी औरंगाबाद पासून वैजापूरला येतो, आपणही बघितलं असेल की अनेक शेतकऱ्यांनी टन्स मध्ये आपले टमाटो रस्त्यावर फेकलेले आहे. म्हणजे काय दोष त्यांचा, काय दोष, आणि ते काय करणार आहे? म्हणजे अशी परिस्थिती कोणावरही येऊ देऊ नका. म्हणजे टन्स मध्ये मी स्वतः माझ्या मोबाईल वरून ते सगळं शूट केलेलं आहे आणि ते आज रात्रीच मी मुख्यमंत्री साहेबांना आणि पंतप्रधानांना ते टमाटोचे फुटेज जे आहे, व्हिडिओ ते पाठवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की इतक्या मोठ्या देशामध्ये आपले टमाटोचे शेतकरी ज्याला 5 रुपयाचा भाव मिळत आहे ते रस्त्यावर फेकत आहे. का आपली जबाबदारी नाही आहे एक पालक म्हणून? मी जसं तुमचे पालक आहे, आमच्या सर्वांचे पालक मुख्यमंत्री असतं, प्रधानमंत्री असतं, त्यांना हे प्रश्न विचारणार की 5 रुपये मार्केटमध्ये मिळणार असेल तर सरकार ते टमाटो
25 रुपयामध्ये का आपला स्वतः विकत घेत नाही? घ्यायला पाहिजे. दरवर्षी अशी वेळ येत नाही, पण आता आलेली आहे. तर कमीत कमी शेतकऱ्यांना काही दिलासा देण्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत आपण त्यांना बोलणार नहीं, त्यांच्याशी भांडणार नहीं, काका मैं अधिकारियों के सामने ब्लैकलिस्ट हो गया हूं, इतना लड़ता हूं इनके साथ, बहुत लड़ता हूं मैं. पार्लियामेंट में भी लड़ता हूं सर. 2 मिनट का समय मिलता है और वो बोलते हैं कि 2 मिनट के अंदर तुम्हारी बात खत्म कर देना. और जिनको कुछ बोलना नहीं रहता है उनको आधा घंटा देते. तो मैं उनको यही बोलता हूं, तुम टेस्ट क्रिकेट खेलो, मैं 2020 खेल के निकाल लेता हूं. मैं आप तमाम लोगों को इतना आश्वासन देने के लिए आया हूं कि आपके जो भी मसले हैं, मेरी तरफ से जितना हो सकेगा, मेरे पास ऐसी कोई जादू की छड़ी नहीं है कि जिसकी वजह से मैं पूरे एक साथ आपके मुद्दे खत्म कर सकूंगा. लेकिन ये जो वाकला का, चांदेश्वर का जो मुद्दा है, इसके लिए मैंने कल के दिन अपने उसमें ये भी कहा है कि हम यहाँ के जितने भी आमदार हैं, बोरनारे साहब को भी हम साथ में लेंगे, बोरनारे साहब भी साथ में चलेंगे और एक प्रेशर ग्रुप तैयार करेंगे. और प्रेशर उसी वक्त बनेगा जब गांव वाले पूरी तरह से साथ में रहेंगे. आपलं गोदावरी महामंडळात जे पाणी जातं तापीच्या याच्यात जातं आणि आपल्याला जे 2 TMC पाणी हे आरक्षित आहे. जे तापीत आपलं जे पाणी जात आहे ते 2 TMC पाणी आरक्षित आहे. हे अजितदादा पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा आम्ही 3-4 वेळेस पाठपुरावा केला होता. परंतु सगळ्यात जास्त मोठी अडवणूक जी हिमिरीमध्ये होते, नाशिकचे जे मिरी जल आयोग त्याच्यात जास्त अडवणूक होते आणि त्याच्यामध्ये NOC द्यायला माग पुढे काढतो. 2 TMC पाणी आपल्या हक्काचं माग असतं. माहित आहे मला, पण आपल्याला काही शिकण्याची गरज आहे ते पश्चिम महाराष्ट्राकडून. जेव्हा त्यांचा विकासाचा मुद्दा जेव्हा येतं, तर ते सगळे लोकप्रतिनिधी तिथे बघत नाही की मी कोणत्या पार्टीचा आहे. ते सगळं एकत्र येतं आणि एकत्र येऊन भांडतात. मी काही मुद्दा केला, आम्ही कशाला त्याच्या मागे जायचं, तो MIMचा आहे, हे शिवसेनेचा आहे, हे भाजपचा आहे, हे काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे आणि संपतो. पण आपल्याला हे सांगू इच्छितो, तुम्ही जेव्हा निर्णय घेल की सगळे लोक एक साथ एक प्लॅटफॉर्मवर या मुद्द्यावर, मग तुम्ही बघा. तुम्ही सांगा सर, आम्ही इथून 2000 शेतकरी सगळं पुरं गाव आम्ही आमचं जर समजा या भागाचं भवितव्य जर उज्ज्वल होत असेल सर, पूर्ण गाव तुमच्या साईड पाठीमागे तुम्ही कुठे बसायला सांगा, संसदेत बसायला सांगा, विधिमंडळ समोर बसायला सांगा. मैं जब यहाँ पर आया था तो मुझे 50% ये था कि सरकार ये काम करेगी या नहीं करेगी. ये भावना देखने के बाद मुझे यकीन हो चुका है कि आने वाले वक्त के अंदर आपका काम होगा, मतलब होगा, क्योंकि आपके पास ये भावना है और लड़ने की हिम्मत है, ताकत है. आपके साथ कंधे से कंधा लगाकर आपका ये छोटा भाई, आपका बेटा इम्तियाज जलील एक खासदार नहीं बल्कि एक नागरिकों को अपना हक दिलाने के लिए हमेशा लड़ता रहेगा. बस आप लोगों का आशीर्वाद, आप लोगों का साथ चाहिए. बहुत बहुत धन्यवाद.